या मी तुला परमिशन देते. तोच दरवाजातून आलेल्या त्या नाजूक आवाजाने आत्ता मात्र अग्नी झटक्यातच तिकडे वळला. प्रिन्सेस आणि समोर सियाला बघून ते सगळेच तीन ताड उडाले. सियाचं तिथे असणं त्या सर्वांसाठी शॉकिंग होतं, कारण तिला या विषयापासून त्यांनी आधीच लांब ठेवलेलं. पण आता तीच या विषयात घुसलेली बघून बाकी कोणी काही बोलण्याचा आता प्रश्नच नव्हता. वहिनी, तू इथे? आरव लगबगीत सिया जवळ आला. का? नको यायला पाहिजे होतं का? सियाने आरव सोबत त्या बाकी सर्वांवरही एक कटाक्ष टाकला आणि जशी तिची नजर अग्नेयवर आली तिने ती आणखीनच बारीक केली. तसं त्याने मनातच डोकं आपटत त्याची भुवई खाजवत तो तिच्या जवळ आला. आजकाल त्याच्या गोड संसारात वादळ जरा जास्तच येत होते. कालच त्याने एक मॅटर सॉल्व्ह केलं नव्हतं की तोच आज दुसरा प्रॉब्लेम समोर येऊन उभा राहिलेला. जाना, अग्नेय आणि सियाचे दोन्ही दंड पकडत तिला स्वतःकडे वळवत तो अगदी हळू आवाजात कुजबुजला. तशी सियाने तिची करडी नजर त्याच्यावर आणली. किंचित नाराजी होती तिच्या नजरेत. अजून काय काय लपवला आहात माझ्यापासून? सियानेही तिचा आवाज सौम्य ठेवत तिची दुखरी नजर त्याच्या नजरेच्या आरपार घातली. इतकी मोठी गोष्ट त्यांनी तिच्यापासून लपवली, या गोष्टीवर तिचा विश्वासच बसत नव्हता. बच्चा, प्रेम करतो मी तुझ्यावर, त्यामुळे तुला हर्ट होईल अशी कोणतीच गोष्ट मला तुझ्यापर्यंत पोहोचवणं इम्पॉर्टंट नाही वाटत. अग्नेयने तिच्या दोन्ही गालांवर हात ठेवत तिचा चेहरा ओंजळीत घेत प्रेमाने समजवलं. तिला असं नाराज तो बघूच शकत नव्हता. अहो, पण नंतर कळाल्यावर मला हर्ट होणार नव्हतं का? सियाचं मन परत भरून आलं. त्याच्या प्रेमाचा हेवा करावा की राग हेच तिला समजत नव्हतं. त्याची काळजी तिला कितीही पटत असली तरी तिच्या कुटुंबाबाबत तरी सर्व गोष्ट तिला माहीत असणं गरजेचं वाटलं तिला. प्रिन्सेस, प्लीज बच्चा, डोंट बी सॅड. ट्रस्ट मी हे तुला त्रास नको म्हणूनच सांगितलं नाही. जर तुला सांगितलं असतं तर तू सतत त्या विचारात कुडत बसली असती आणि नित्याच्या काळजीने तूच अंग काढलं असतं. म्हणून नाही बोललो जाना. अग्नेयने तिच्या डोळ्यात पाहत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिचा अबोला त्याला आता सहन होणार नव्हता. जो डेव्हिल कोणाला घाबरत नव्हता तो त्याच्या प्रिन्सेसच्या रागाला घाबरायला लागलेला. बिग बी, ही दोघं इतक्या हळू काय बोलतायत रे? त्या दोघांचं ते घुसूरपुसूर ऐकून येत असल्याने इथे आरवची तडफड सुरू झाली. म्हणजे इतक्या टेन्शन मध्येही त्याला ते काय बोलतायत ते ऐकायचं होतं. म्हणजे खरंच या मुलाचं एक काही होऊ शकत नव्हतं. आरू, राजा, तुला जरा जास्तच पंचायती ना. म्हणजे इथे पुढे काय करायचं हे काही तुला सुचेना, पण त्यांचं काय चाललंय हे ऐकण्यात किती तो रस बघा. विष्णूने आरवकडे काहीसं वैतागतच पाहिलं, जो आताही समोर त्या दोघांचं ऐकण्याचा प्रयत्नात अगदी व्यस्त होता. जाऊ दे, त्याला समजावून काही उपयोग नाही. विष्णूला आरवच्या या बालिश वागण्याचा राग येणार की त्याआधीच नित्याने त्याच्या खांद्यावर टाप करत त्याला शांत केलं. तसंही गाढवासमोर गीता वाचून काहीच फायदा नव्हता. अहो, तुम्ही असं वागताना म्हणून राग येतो मला. सियाने त्याच्या डोळ्यातला खरेपणा बघत त्याच्या हातावर हात ठेवत तोंड आकसलं. पण तू कशीही वागली तरी मला तर माझ्या प्रिन्सेसवर प्रेमच येतं ना. तिचा लटका राग बघून अग्नेयने गालात हसतच तिला मिठीत घेतलं. तशी तिच्याही ओठांवर हलकी स्माईल आली. म्हणजे अग्निदेवांनी जंग जिंकली होती तर. अग्नी, जर तुमचं सॉर्ट आउट झालं असेल तर पुढे काय करायचं ते ठरवायचं का?
त्या दोघांनाही अजूनही स्वतःतच हरवलेलं बघून विष्णूने फायनली त्याचं मौन तोडलं. तसं सियाने काहीशा रागातच त्याच्याकडे पाहिलं. कालपासून या माणसाला जरा अग्नीवरून जास्तच पॉझिटिव्हनेस वाटायला लागलेली वाटतं. प्रिन्सेस कम. अग्नेयने सियाचा हात पकडून तिला आणून त्याच्या चेअरवर बसवलं आणि तो तिच्या बाजूला तिचा हात पकडूनच तसाच उभा राहिला. भाई प्लीज परत एकदा विचार कर ना. नित्या बोलत अग्नीशी असली तरी तिच्या विनवणीचा सूर सियाकडे होता. नित्या मी बोललो ना. परत अग्नी काही बोलायला जाणार की तोच सियाने अडवलं त्याला. अहो तुम्ही नित्याला परमिशन द्या. सियाच्या या निर्णयावर बाकी सगळे तर लांब, पण सर्वात आधी अग्नीत शॉक झाला. कारण सिया स्वतः नित्याला पाठवायला तयार होईल हे तर त्याला पटण्यासारखंच नव्हतं. वहिनी अगं हे काय बोलतीये तू. सियाचा ऐकून आरव झटक्यातच पुढे आला. आरू बरोबर बोलतीये मी. सध्या आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे आणि नाही तितका टाइम आहे की आपण तो वेस्ट करू. सध्या डॅड आपली सर्वात पहिली प्रायोरिटी आहेत आणि त्यांना जर सुखरूप आणायचं असेल तर आपल्यालाही थोडं कूटनीतीने पाऊल टाकावं लागणार. सियाच्या इतक्या समजूतदार बोलण्याने सगळे अगदी थक्क झालेले. जाना तुझं म्हणणं पटतंय मला, पण मी डॅडसाठी नित्याच्या लाईफला प्रॉब्लेममध्ये नाही टाकू शकत. अग्नीने नित्याकडे बघत शांतपणे उत्तर दिलं. तसं तिचा परत हिरमोड झाला. अहो पण तुम्हाला असं का वाटतंय की आपल्या नीतूची लाईफ प्रॉब्लेममध्ये येईल, जिने आपल्या आरूसारख्या खवळलेल्या वादळाला इतक्या सहजतेने आपल्या मुठीत ठेवलंय. तिथे तो माणस काय चीज आहे. जिथे बाकी सर्व सिरियस होते तिथे सियाच्या ओठांवर खोडकर हसू आलेलं. नित्यानेही तिचं ऐकून लाजेने मान झुकवली. वहिनी अगं काय बोलतीये तू. मी नित्याच्या मुठीत आहे कारण माझं तिच्यावर प्रेम आहे, म्हणून मी तिला हर्ट करण्याचा विचारही नाही करू शकत. आरवला तर सियाचं बोलणं समजतच नव्हतं. नित्याला त्या माणसकडे पाठवण्याच्या फक्त विचारानेच त्याचा श्वास फुलला होता. एक्झॅक्टली आरव, तुझं नीतूवर प्रेम आहे म्हणून तू तिला हर्ट नाही करू शकत. तसंच माणसही नित्यावर प्रेम करतो ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही. तिच्यासाठीच तर इतका खटाटोप चाललाय ना त्याचा. मग तो तिला हर्ट कसा करेल. आणि त्याच्या ह्याच कमजोरीचा फायदा घेत नित्या त्याला इमोशनल ब्लॅकमेल करून तिचं काम आरामात करू शकते. ट्रस्ट मी आरू, नीतूला काहीच होणार नाही. सियाच्या बोलण्याचा अर्थ आणि चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघून सगळेच काही क्षण शांत झाले. तिचं बोलणं कितीही पटत असलं तरी मन नित्याला पाठवायला धजावतही नव्हतं. सिया तुला त्या माणसवर इतका विश्वास आहे की तो नित्याला काही करणार नाही ते. विष्णूला तर सियाचा आत्मविश्वास बघून आश्चर्यच वाटलं. छे ओ दादा, मला त्याच्यावर नाही तर ह्यांच्यावर विश्वास आहे आणि मला माहितीये हे असताना मला किंवा तुम्हा कोणालाच नित्याची काळजी घ्यायची अजिबात गरज नाही, कारण हे माझा विश्वास कधीच तुटू देणार नाहीत. सियाने मान उंचावत अग्नीकडे बघितलं. तसा तोही तिच्याकडेच भारावून बघत होता. तिच्या नजरेतला त्याच्यासाठीचा विश्वास बघूनच किती ते बळ आलेलं त्याला. हा विश्वासच तर ताकद होता त्याची. अहो चक्रव्यूह तोडायला अभिमन्यूला तेव्हाही एकट्यातच रणांगणात उतरावं लागलं होतं, पण त्यावेळीही त्याच्या वडिलांना म्हणजेच अर्जुनाला त्याच्यापर्यंत पोहोचता आलं नव्हतं. पण ह्यावेळी या चक्रव्यूहात हा बाप कोणालाच अडकू देणार नाही. मला माहितीये
आपली एक नाही तर 3 मुलं आहेत, आरव, नित्या आणि कीटो. त्यामुळे तुमच्यावरच्या विश्वासावरच मी माझ्या लेकीला त्या चक्रव्यूहात उतरू देतीये. बाकी तुम्ही सर्व हँडल करायला समर्थ आहात, यात मला काहीच शंका नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या सियाचा गुरूर आहात. जर आत्ता तुम्हीच येणाऱ्या संकटाला घाबरून मागे झालात तर तुमची सिया ही तुटून जाईल. मान्य, संकट खूप मोठं आहे, पण तुम्हीही माझे ते राक्षस आहात ज्याच्या कोणी कुटुंबावर वार करताय तर तुम्ही नक्कीच शांत बसणार नाही. सिया अग्नियाच्या नजरेत पाहतच त्याच्या समोर उभा राहिली, पण तिचा त्याच्या प्रतीचा तो आत्मविश्वास बघून अग्नेय मात्र भरून पावलेला. किती विश्वासाने तिने तिच्या पिल्लाची डोर त्याच्या हातात दिली होती. सियाचं बोलणं ऐकून आरव आणि नित्यासोबत विष्णूचेही डोळे पाणावले. खरंच त्या दोघांनाही अग्नेय आणि सियाने त्यांच्या मुलांसारखंच वाढवलेलं. डोंट वरी प्रिन्सेस, आता तू बोललीस तर मागे होण्याचा प्रश्नच येत नाही. पुढच्या 72 तासांच्या आत तुझी लेक आणि डॅड सुखरूप तुझ्या समोर असतील, हे या अग्नेय अग्निहोत्रीचं तुला वचन आहे. अग्नेयने सियाच्या डोक्यावर हात ठेवून अगदी तटस्थ नजरेने तिच्या त्या भरलेल्या डोळ्यात पाहिलं. तशी सिया रडतच त्याला घट्ट बिलगली. तसं त्यानेही तिला हृदयाशी लावून घेतलं. ते बघून नित्या आणि आरवनेही डोळ्यातलं पाणी पुसत पळतच येऊन त्यांच्या मिठीत शिरले. विष्णू, केव्हाचं डोळ्यातलं पाणी अडवत या सुखी परिवाराला बघून गालात हसत उभ्या विष्णूला अग्नीने हात करताच तोही त्या ग्रुप हग मध्ये ऍड झाला. नित्या, बच्चा काम राहणार आहेस आणि काहीही झालं तरी पॅनिक न होता फक्त सिच्युएशन सांभाळून घेणार आहेस. मी आणि विष्णू तुला कनेक्टेडच आहोत, पण आम्ही तुला ऐकू शकत असलो तरी तू काही बोलू शकणार नाहीस, कारण मानस खूप जास्त स्मार्ट आहे. आपण कोणतीच रिस्क नाही घेऊ शकत. स्टील डोंट वरी, मार्को तुझ्या बरोबर येईल, पण तो त्याला आत घेईल का यात शंकाच आहे. सो बी अलर्ट बच्चा अँड बी काम. पुढच्या 1 तासात प्रॉपर प्लॅनिंग करून नित्याची कार मानसच्या कंपनीकडे रवाना झालेली. तिच्याच मागे काही अंतरावर आरव तिला फॉलो करत होता आणि विष्णू आणि अग्नेय अजून तरी ऑफिसच्या स्टडीमध्ये होते. अग्नी तिला तिथूनच फोनवर सगळं एक्सप्लेन करत होता. तो इतक्यात तर विदाऊट रिझन समोर जाणार नव्हता, कारण त्याला विश्वास होता की नित्या सर्व हँडल करेल म्हणून. डोंट वरी भाई, मी सांभाळून घेईन. नित्याने मानसची कंपनी येताच तिचा फोन कट करत तिची आणि अग्नीची लास्ट कॉल हिस्ट्री सुद्धा डिलीट करून टाकली. बेबी, डोंट वरी, मी तुमच्या सोबत आहे. मार्कोने कंपनीत जाता जाताच नित्याला धीर दिला. तशी ती त्याच्याकडे बघून गोड हसली. या 2 वर्षात तो अगदी सावलीसारखा तिच्या मागे उभा होता. नित्याने रिसेप्शनिस्टला तिची ओळख सांगून मानसची अपॉइंटमेंट घेताच तिने फक्त तिला एकटीलाच त्याच्या केबिन मध्ये जायची परमिशन दिली, जे की त्या सर्वांनाच अपेक्षित होतं. अग्नेयाला इकडे सगळं ऐकू येत होतं. त्याने नित्याच्या ड्रेसला एक रेकॉर्डर सेट केला होता. तो इतका छोटा होता की कोणाला दिसणारही नव्हता. तरी तो नित्याने तिच्या ड्रेसच्या मागच्या नेक मागे अटॅच करून त्यावर तिचे केस मोकळे सोडले होते. नित्याला ती रिसेप्शनिस्ट फुल अदबीने मानसच्या फ्लोअरवर त्याच्या कॅबिन बाहेर घेऊन आली. तसा नित्याने एक दीर्घ श्वास भरत स्वतःलाच हिम्मत दिली आणि फुल कॉन्फिडन्सने आत प्रवेश केला. तशी ते अग्नेय आणि विष्णूची ही धडधड वाढली. अग्नीने जाणून बुजून
आरवला नित्याच्या मागे पाठवलं होतं, पण त्यालाही काही ॲक्शन घेण्याची परमिशन नव्हती. त्याला फक्त ती त्याच्या कंपनीतून बाहेर यायची वाट पाहायची होती. अग्नी, टेक अ डीप ब्रीथ मॅन. अग्नी याला इतकं गंभीर झालेलं बघून विष्णूही काहीसा टेन्स झाला. पण जोपर्यंत नित्या मानसच्या कंपनीतून बाहेर येत नाही तोपर्यंत त्याचा जीव असाच टांगणीला राहणार होता. नित्या दरवाजा उघडून जशी आत आली तसं समोर चेअरवर बसलेल्या मानसची तिच्यावर नजर पडली. स्वीटी, आणि त्याने तडक उठून तिच्याकडे येत तिला घट्ट मिठीत ओढून घेतलं. तसं त्याच्या या अनपेक्षित कृतीवर नित्याचा श्वास घशात येऊन तिचे डोळे सताड मोठे झाले. तो असं काही करेन तिला वाटलंच नव्हतं. त्याच्या या स्पर्शावर नित्याचा चेहरा लाल होऊन तिचा ड्रेसही तिच्या हाताच्या मुठीत घट्ट चुरगळला गेला. पण सध्या तिला शांत राहण्या वाचून काहीच पर्याय नव्हता. इकडे सियाने आज देवघरात अखंड ज्योत लावलेली बघून आजी अवाक झालेल्या. सध्या त्या दोघीच देवघरात होत्या. सिया, राणी, हे काय करतीये बाळा? हा दिवा आपण नवरात्रीत लावतो. आजीने तो दिवा बघून लगेच टोकलं तिला. हो आजी, माहितीये मला, पण हा दिवा वाईटावर चांगल्याचा विजय या गोष्टीचं प्रतीक आहे आजी. आणि आता त्याच युद्धाला प्रारंभ झालाय. यावेळीही वाईट गोष्टीवर चांगल्या शक्तीचा विजय होणार आहे. आणि त्यासाठीच आज हा दिवा लावत आहे मी. माझ्या घरातलं सुख या दिव्यात व्यापून आज मी या देवाच्या चरणी ठेवलंय. आत्ता माझ्या घरातल्या आनंदाची डोर मी विश्वासाने यांच्या हातात दिलीये. आणि ह्यांच्या विश्वासावरच ही अखंड ज्योतही लावली आहे. सियाच्या बोलण्याचा अर्थ समजताच इथे आजीचं काळीच भीतीने गोठून गेलं. सिया, आणि तिने पटकन सोफ्यावर बसून घेतलं. घाबरू नका आजी, अंतिम परीक्षा आहे ही. त्यामुळे ती कितीही अवघड असली तरी माझा ह्यांच्यावरचा विश्वास अटळ आहे. यावेळी मी माझ्या परिवाराला तुटू नाही देणार. ह्या टाइमला कोणालाच स्वतःला कुर्बान करावं नाही लागणार आणि नाही हे आपल्याला हरू देणार. सियाने भरलेल्या डोळ्यांनीच समोरच्या त्या तेजस्वी दैवतावर तिची नजर रोखलेली. पण त्या वलयात सध्या तिच्या चेहऱ्यावरचं तेजही किती पटीने वाढलेलं ह्याची तिला कल्पना तरी कुठे होती. ती तर त्या प्रतिमेत स्वतःच भान हरपून फक्त स्वतःच्या कुटुंबाचं सुख मागत होती. काय मग यावेळी सियाची प्रार्थना त्या देवापर्यंत पोहोचणार होती का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि आजचा भाग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.